राज्य सरकार सातत्याने आरक्षण देणार असं सांगतंय, पण प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका। पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका। मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळणार, पंकजांकडून विश्वास व्यक्त। सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावतंय, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप। सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात राज्यपाल रमेश बैस यांचं वक्तव्य। टिकणाऱ्या आरक्षणासाठी अजून कालावधी लागणार, राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध, जरांगेंनी मोर्चा थांबवावा, सुनील तटकरे यांची विनंती। मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा कायमस्वरूपी विरोध, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक, जरांगेंच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ आंदोलनाचं उसनं अवसान आणत होते, उसनं अवसान म्हणून लढाई जिंकता येत नाही हे कळल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची छगन भुजबळांवर टीका। जीआर आजच निघेल, उद्याची वाट पाहावी लागणार नाही, मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती। मराठा बांधवांकडून रुग्णवाहिकेला वाट, सभास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेला भर गर्दीमध्ये मराठ्यांनी वाट करून दिली। मराठा बांधवांनी दुचाकीच्या चारही बाजूला लावले जरांगेंचे फोटो, वेगवेगळ्या पद्धतीने मराठा बांधवांकडून जरांगेंना पाठिंबा। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीमधून खासदार पाठवणार, बारामतीमध्ये निवडणूक कोण लढवणार हे वरिष्ठ ठरवतील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। आणि अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाच्या वेळेत वाढ, राम मंदिर ट्रस्टचा हा महत्त्वाचा निर्णय, भाविकांना आता सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दर्शन घेता येणार। पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला राम मंदिराचा मुद्दा, राम मंदिर उभारणीमुळे भारतातील मुस्लिम वारसा धोक्यात येत आहे म्हणत पाकिस्तानची पुन्हा एकदा आगपाखड। मुंबईच्या ईशा आणि पार्थला नेमबाजीमध्ये सुवर्ण, 10 मीटर एअर रायफल प्रकारात मारली बाजी, चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकांबाबत महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम। चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत स्टिपलचेस शर्यतीत महाराष्ट्राच्या अंजली मडवीला सुवर्ण, स्पर्धेत 26 सुवर्णांसह 80 पदकं जिंकून महाराष्ट्र अव्वल स्थानी। डोंबिवलीमध्ये आजपासून 10वा ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन, शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांचं महोत्सवात प्रदर्शन। वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम रेल्वेवर ताशी 160 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न, कोस्टल रोडचं 84% काम पूर्ण, लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 टप्पा पूर्ण करण्याचा मानस।